दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। महामार्गावर रात्रीच्या वेळी गाड्या अडवून लूटमार करणाऱ्यांना पोलिसांनी आपल्या मागावर असल्याचं कळवल्यावर आरोपीनं इन्स्टावर मला पकडून दाखवा असं स्टेटस ठेवत पोलिसांना जणू चॅलेंजच केलं होतं। हे चॅलेंज स्वीकारत पोलिसांनी चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके वय 23 राहणार भोत्रा परांडा जिल्हा धाराशिव, करण शिवाजी भोसले वय 22 राहणार खांडवी तालुका बार्शी आणि मारुती नागनाथ माने राहणार सुटका तालुका भूम जिल्हा धाराशिव या तिघांना पकडलंय। त्यांच्याकडून 2 पिस्टल, 3 जिवंत काडतुस, 58 ग्राम सोन्याचे दागिने, 3 वाहनं असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या टीमनं हस्तगत केलाय। या आरोपींच्या शोधात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकातील कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील आणि अक्षय डोंगरे यांना या आरोपीविषयी गोपनीय माहिती मिळाली। पोलिसांनी लागलीच आरोपी चैतन्य शेळके, करण भोसले यांना बार्शी रोडवरील कारंबा येथे पकडले। त्यांच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतूस आणि चोरीतील कार मिळाली। त्यांनी कुर्डुवाडी ते बार्शी रोडवर कार चालकाला पिस्टलचा धाक दाखवून लुटलं होतं। यामध्ये सोन्याचं लॉकेटही त्यांनी काढून घेतल्याचं सांगितलं। दरम्यान आरोपींकडून बार्शी, करमाळा, कामती, कुर्डुवाडी, वैराग, तुळजापूर या पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक असे 4 जबरी चोरीचे आणि 3 वाहन चोरीचे आणि 1 आर्म ऍक्ट असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, समीर शेख, दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्नील कुबेर यांनी पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।